श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला अगाध आहेत. भक्तांसाठी कधीही स्वामी अशक्य ही शक्य गोष्टी देखील करत असतात. त्याचबरोबर आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जेव्हा भक्ताने स्वामींकडे हट्ट पकडला आणि स्वामींनी तो हट्ट पूर्ण करू नये असं कधीच झालेलं नाही. स्वामी आपल्या भक्तांच्या हितासाठी किंवा हट्टासाठी कधी कधी जे त्यांच्या नशिबात नाही ते सुद्धा देऊन जात असतात. असेच स्वामींचे अनुभव हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे की स्वामींच्या अनुभवामध्ये स्वामी किती सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात आणि असेच अनुभव स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहूनच देत असतात. आजचा अनुभव देखील खरोखरच खूप सुंदर असा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींचे अनुभव आलेले आहेत ती त्यांनी शेअर केलेले आहेत. त्यांनी या अगोदर देखील त्या ताईंनी आपल्या चॅनलवर अनुभव शेअर केलेले आहेत आणि त्या ताई नाशिक येथील असून त्या ताईंचं नाव हे सिंधू माळोदे आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींचे चमत्कार आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ. स्वामी समर्थ ताई. बोला. हा, अनुभव शेअर करत होता. अच्छा, नाव सांगायचंय का ते? सिंधू माळोदे माझं नाही का सांगितलं. बरं चालेल. नाही राहता कुठं ते ठिकाण सांगायचंय का? हा, राहता तालुका जिल्हा? आडगाव नाशिक. नाशिक. अच्छा. हा, काय आला अनुभव? आता गुरुचरित्राच्या तारणीचा पण आला, म्हणजे 2-3 अनुभव आले छोटे छोटे. अरे वा. मग एकादशीचा पण आला. आता म्हणजे एकादशीच सांगते अगोदर. बरं बरं चालेल सांग. एकादशी होती ना, आषाढी एकादशी. तर आता खूप लोक वारीला जाते हे असं नाही का, व्हिडिओ राहतो सगळं बघून असं मन भरून येतं नाही का, आपण कधी जाऊ असं इच्छा जाण्याची होते. हा, आणि माझ्या डोळ्यात पाणीच येतं पण असं नाही का, मला असं वाटत नाही ना म्हणजे स्वामी वेगळे विठू माऊली वेगळे असं काही नाही, एकच आहे सगळं. हो ना, हो ना, वेगळं नाही कोणी, सगळी एकच आहे. सगळे एकच आहे. तर मग आता मी मंदिरात जात राहते रोज आरतीला सकाळी ना. तर माझं असं मन भरून येतं, स्वामी कधी होईल माझी वारी, अरे वा, कधी पंढरीला असं नाही का असं म्हणत राहते मी. तर असं मनात आलं मग माझ्या, म्हटले स्वामी तुम्ही ते विठू माऊली तुम्ही कुणाला माहिती आहे, तुम्ही काही वेगळे नाहीये. आता सगळं म्हटले खूप लांबून लांबून एवढे लोक पाण्या पावसात एवढे चालत जाते महिनाभर, त्यांना दर्शन द्यायला म्हटले तुम्ही. पण मला पण दर्शन द्यायला या म्हटले, मी तर काही आली नाही तिकडं, पण मला दर्शन द्यायला इकडेच या म्हटले तुम्ही. माझ्या घरात दिलाय म्हटले संसार घालून. तर मला तर काही यायला चान्स नाही म्हटले, मी जर कुठं गेले तर सगळं घरचं येऊन जातं. तर म्हटले तुम्ही कुठं तरी मला दर्शन द्यावं असं नाही का. आणि एकादशीच्या दिवशी अशी नाही का एकदम म्हणजे मला रडायलाच येत होतं डायरेक्ट, असं झाली एकादशीची वारी सगळ्यांची असं. आणि मग संध्याकाळी ना मग स्वामी चरित्र वाचलं दिवसभर, ते सेवा केल्या. आणि संध्याकाळी आता नाही का खाऊन पिऊन बरं का सगळं खिचडी वगैरे खाऊन असं म्हणजे आता काय करू पासून निरंकार धरते, पण रोज रोज शक्य नाही ना असं सारखे तसं असल्यावर. मला सोमवार असतो, मंगळवार असतो, गुरुवार असे 2-3 दिवस माझे खूप असे होते. तर मग दुपारपर्यंत नव्हतं काही खाल्लं, मग दुपारी खाल्लं, म्हटले नको चला एक उगाच चक्कर वगैरे यायचे. तर मग संध्याकाळी मग ना स्वामी चरित्र वाचून झालं आणि मग एक माळ घेतली, म्हणजे रामकृष्ण हरी अशी माळ घेतली. म्हटली चला आज एकादशी आपली स्वामींच्या पण झाल्या आणि
रामकृष्ण हरी माळ घेत होते, माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. असं म्हणजे नाही का डोळे भरून हे झालं, म्हणजे सगळे झोपले होते. 11:30 वाजले होते रात्रीचे. मला ते 11 माळी घेतल्या, 11 एक माळ नाही 11 माळी घेतली रामकृष्ण हरीच्या. हा रामकृष्ण हरी. अरे वा. तर मग आता नाही का मी सहज बोलले, असे 11 माळे झाले सगळं झालं. म्हटले स्वामी म्हटले माऊली मला दर्शन द्यायला या बरं का. फक्त मी तर काही केलं नाही, तुमचं सेवा केली नाही, 11 माळे जप केलाय फक्त. पण आता आजचं काही नाही म्हटले, शक्य नाही, आज एवढे लोक तिथं आलेले म्हटले, तुम्हाला बाजू व्हायला चान्स नाही राहणार. असं नाही का डायरेक्ट असं बोलत होते मी. सगळे झोपलेले होते, 11:30 वाजले. तर म्हटले उद्या तरी या मला, आता सगळं तिथलं आवडलं का, तुमच्या भक्तांचं सगळं आवडलं का, उद्या तरी या मला दर्शन द्यायला. अरे वा. असं बोलले मी. आता बोलले मला काय वाटलं मग स्वप्नात येतील किंवा काय असं नाही का. तर मग स्वप्न पडलं काय, पण ते लक्षात नाही राहिलं माझ्या. आणि मग दुसऱ्या दिवशी ना मी सोमवार होता, तर मग सोमवारचं माझं मौन असतं. म्हणजे काहीच बोलत नाही का त्या दिवशी? नाही, सोमवारी कोणाशी बोलायचं नाही, काही नाही. पण आरती चुकत नाही, आरतीला जाते जरी बोलायचं नाही, पण तिथं नाही का हाजरी लावून जसं काही तिथं ना मग सेवा करायची. थोडेफार स्वामींचे कपडे वगैरे असले की धुवायचे, रांगोळी काढायची, आणि मग देवदर्शनाला मग तसं आम्ही मळ्यात राहतो ना, तर मग गावात गेलं का मग ते सगळे मंदिरांचं दर्शन घेऊन येतात. आमच्या म्हणजे मळ्यातच रस्त्याला मंदिरं लागायचेच. तर मग महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथं दर्शन घेऊन इकडं मग मला काय वाटलं आता दूध घ्यायला गेले, म्हणजे चालले म्हणजे तिथलं आवरलं केंद्रातलं आणि चालले असे रस्त्याने. तर माझ्या पुढे ना एक सायकलवाली बाबा दुधाच्या किटल्या घेऊन सायकलवर चालली होती. तर तिथं ना एक म्हणजे एक सेवक म्हणजे असं महादेवाचं फक्त एक तो पूर्ण असतो कंपाळाला ना, हे लागलं होतं, भस्म लागलं होतं ते पूर्ण कंपाळ भरून. तर माझ्या पुढं ते चालले, मी मागं. तर मी ते काय म्हणते त्या माणसाला म्हणत होतो बरं ते काकांना. तर म्हणे पूर्ण कपाळावरून भस्म लावला का तू आज, बोललो. तर ते म्हणे हा लावला म्हणे, मी रोज लावतो म्हणे रोज लावतो का, बरं आहे चांगले म्हणे बरं का, असं बोलले. आणि चालले पुढं. आता माझे काय ते आपलं जरी दर्शन देणार आहे, पण कुठं काय आता, कारण मी म्हटलं ना कुठं तरी दर्शन द्या असं म्हटलं तुम्ही, असं इथं द्या कुठं तरी दर्शन द्या असं बोलली. तर मग मी गेले त्यांच्या पुढं पटापटा, थोडीशी नाही का आता ते चाललेच सायकलवर. मी गेले पुढे निघून, पुढे गेले तर तिला डेअरीमध्ये ना मग तुपाची बरणी घेतली आणि दूध घेतलं. तर 200 रुपये दिले मी त्यांना, 150 रुपये तुपाची बरणी घेतली आणि 50 रुपये उरले होते. तर मी त्यांना खुनाने सांगत होते का 5 म्हणजे 10 रुपयाचं दूध द्या, असं दोनदा 5 बोट दिले. तर ते डेअरीवाल्यांचं काही लक्षात नाही आलं, ते म्हणलं 50 रुपयाचं का. मग मी म्हटले जाऊ दे चला, तेव्हा त्यांना काही समजा ना, म्हटलं मला वेळ होतोय मग परत घरी यायला. मग घेतलं, म्हटलं चला आज काहीतरी नैवेद्य पण करू आपण, संध्याकाळी करू म्हटलं खीरबीर काहीतरी. मग म्हटले देसाला एक म्हणजे द्या 50 रुपयाचं. तर त्यांनी दिलं मग 50 रुपये. तर मी खाली उतरत होते त्या पायऱ्यांनी, तर ते काका खालीच होते, म्हणजे आले ते माझ्या मागे सायकलवर. तर ते खाली होते आणि मी वरती होते सगळ्यात, म्हणजे पायऱ्यांना नाही का 5 पायरे. आणि मी ते दूध घेऊन पिशवीत टाकलं होतं, पिशवी होती माझ्यातून. तर ते काय म्हणते दूध घेतलं का, मी अशी मान घालायची. तर म्हणे 1 लिटर घेतलं का, असं पण बोलले बरं का. तर मी मान हलवली, म्हणजे आता मला बोलायचं नाही, काकांना काय उत्तर देऊ. हो ना आता मग नाही तुमचं म्हणजे. तर मग म्हणे काय भाव घेतलं पण, असं पण बोलले. तर मी असं 4 बोट केले, म्हणजे 40 रुपये लिटरने घेतलं असं. 4 बोट केले, असं 2-3 प्रश्न विचारले त्यांनी. आणि माझ्या काय ते आपल्याला आता देवदर्शन देणार म्हणजे आपल्या डोक्यात राहणार आहे का देवदर्शन द्यायला इथं येणार आहे. तर मग ते हसले माझ्या बरं का. आता ते ओळखीचे नाही काहीच नाही, असं 2-3 प्रश्न विचारले. आता मी तिथे गेले, कधी पण जातो मी, काही म्हणत नाही बोलत नाही. त्यांनी मला विचारलं, मला थोडंसं नाही पुढे गेल्यावर थोडंसं म्हटलं काकांनी का बरं असं विचारलं आज मला. तर आपण नाही का म्हणतो स्वामींना सगळं माहित राहतं पुढं काय घडणार आहे असं. तर यांनी मला काय विचारलं असं, तर ती माझ्या ना डोक्यात ती टकटक होती. तर मग मी गेले मंदिरात, महादेवाच्या मंदिरात गेले आणि तिथं मग आता ते पूजेचं सामान काढून ती दूध पिशवी काढली. तर आता म्हटले
आता दूध तर म्हणजे पिंडीला पण दूध व्हायचे आपल्याला थोडं निघू घरी मग असे. तर ती पिशवीची गाठ्यानेच होते ना बरं का. तर म्हटलं आता काय करावं, तरी मी प्रयत्न केला, मग ते सोडायचा प्रयत्न केला. मग ती सोडली आणि अशी खाली टेकवली पिशवी पूर्ण खाली, पूर्ण दूध खाली गेलं. अरे म्हणजे ते काका मला विचारत होते ना काय भाव घेतलं, किती घेतलं, मग ते पूर्ण खाली जाणार होतं का ना. म्हणजे असं दर्शन घेऊन त्यांनी म्हणजे मला छोटा का होईना अनुभव दिला त्यांनी. तू एवढं 40-50 रुपयाचं दूध घेतलंय, तू काय भाव घेतलं, किती काय लिटर घेतलं, सगळं विचारलं आणि ते वाया जाणार आहे असं त्यांना सांगायचं होतं. म्हणजे तर मग माझ्या नंतर लक्षात आलं, म्हटले दूध काढल्यावर म्हणजे तिथं सगळं काय म्हणजे घरी यायला तर काही राहिलंच नाही, पण तिथं मग हे करायला अभिषेक केला थोडासा. मग माझ्या लक्षात आलं का आपण काल काय बोललो होतो, कुठंतरी दर्शन द्या म्हणून त्यांनी दर्शन दिलं, पण आपल्या लक्षात नाही आलं ते. अरे वा. असं म्हणजे ते एकदम बघ असं सतत कपडे घातलेले, पायजमा शर्ट असं ते वारकरी कसे राहतात तशी होती ते काका. तर मग माझ्या नंतर लक्षात आलं का नाही, मी बोलले होते ना स्वामींना मला थोडं तरी दर्शन द्यावं कुठं तरी काहीतरी. हो ना, आणि विठ्ठलाच्याच याच्यामध्ये वारकऱ्यामध्ये वारकऱ्याच्या याच्यात आणि ते हसून बोलत होते माझ्या बरोबर. माझी त्यांची ओळख नाही, काहीच नाही. अरे बापरे. तरी मी माझं नाव नाही, मी असं म्हणजे आता जरी इकडे तिकडे गेले तर कोणाचं पाप सुद्धा नाही असंही माझं. आता कोणी बोलायला नको आपल्याशी. हो ना, आता मौन आहे ना, आपण कोणाकडे हसलं त्यांनी बोललं तर आपण काय बोलायचं, आपण काय उत्तर द्यायचं असं. तर मी ते काकांचं बघत सुद्धा नाही, तरी ते माझेच हसले असं म्हणजे नाही का. विचारलं आणि हसले ते. नंतर माझी तू पेटली का अरे आपण काय म्हटलं होतो, दर्शन देऊन गेलं ना आपल्याला ते डोक्यात पण नाही असं. हो ना, दर्शन मागितलं होतं ना तुम्ही. कुठं तरी द्या म्हटलं, उद्या सगळं तुमचं आवरलं का तुमच्या भक्तांचं, मला द्या म्हटलं उद्या दर्शन. तर डोक्यावर आले दर्शन द्यायला. नाही पण खूप गोड मागितलं होतं ताई तुम्ही, मला खूप आवडलं. कारण तुमचं तिथलं आवरून घ्या अगोदर आणि मग माझ्या मग मला दर्शन द्यायला. कारण एवढे लांबून एवढे महिनाभर लोक गेलेले असतात. ते मला बघून ना ताई इतकं म्हणजे माझ्या अंगाला क्षार येतं आणि असं व्हिडिओ जरी बघितले ना माझ्या डोळ्यातून पाणी येतं. नाही मला असं वाटतं कधी जाईल मी, किती लोक हे करतं म्हणजे असं. आणि एक तो अनुभव झाला आणि एक ना आजचा अनुभव छोटासा घडला घरामध्ये. तर आता मला प्रॉब्लेम आलेला आहे ना, तर हात नाही लावायचं काही नाही. तर म्हणजे काल आलं तर म्हटले यांना म्हटले म्हणजे स्वामींनाच म्हटले म्हणत स्वामी आता हे ना देवा पुढं फक्त उभे राहते आतमध्ये वाचून दर्शन घेते, फक्त एवढंच करते, काहीच करते नाही. तर मी स्वयंपाकाला लागले, म्हटले स्वामी आज तुमच्या पुढे दिवा लावणार नाही, काहीच नाही, आता कसं काय करू. यांना सांगितलं ते ऐकणार पण नाही, तर मी त्यांच्याकडून दिवाबत्ती करून घ्या आज बरं का असं म्हटलं. तर अक्षरशः त्यांनी काल ना दिवा लावला, अगरबत्ती लावली मनाने. त्यांच्या मनाने. मी सांगितलं नाही, खुणवलं नाही, काहीच नाही, फक्त मी स्वामींना विनंती केली. अरे वा. यांच्याकडून करून घ्या असं. तर मग काल त्यांनी दिवा लावला, तर मग तो दिवा चालूच होता. मग त्याच्यात तेल वाटायला लावलं परत पोरं ना संध्याकाळी. आणि आज सकाळी परत मग तो दिवा विजला होता. मग त्यांना सांगितलं, म्हटलं तेवढा दिवा लावा. तर नाही, रात्री विजला होता, रात्री सांगितलं त्यांना लावायला. तर मग रात्री विजलं, सकाळी परत मग त्यांनी तेल टाकलं त्याच्यामध्ये, परत दिवा लागला होता ना. तर दुपारी 12चा टाइम होता. तो दिवा विजत आला होता दिवा. आता माझं कसं आहे, छोटं घर आहे आणि तिथं पडदा लावलेला आहे, तर ते पडद्यातून दिसतंय मला दिवा लागले का विजला. आणि मला काय माहिती असं देवापुढे दिवा पाहिजेलच माझ्या, विजला नाही पाहिजे असं वाटतं मला. असं म्हणजे सवय झाली ती ना. तर बघितलं मी दिवा पूर्ण विजत आलाय, काहीतरी थोडं एवढं दिसत होतं. काहीतरी ती सोलती नाही करत आपण काडी विजवलं राहते तसं दिसत होतं. तर आता काय करू म्हटलं, सांगावं मला ती दिव्याची वाटप पुढं करायची, मी केलं तर भरपूर होतं, नका देऊ दिवा. म्हटले स्वामी प्लीज एवढंच दिव्याची वाट पुढं करून द्या ना. अक्षरशः तुम्हाला सांगते, दिवा पूर्ण विजायला आला होता, कोलती दिसत होती त्याच्यात. आणि मी बाहेर जाऊन आले, काहीतरी काम करून आले, तर दिवा पूर्ण लागलेला होता पूर्ण. किती छान अनुभव आहे बघा. म्हणजे अक्षरशः मला मागत म्हणजे घरातच आहे माझ्या, अक्षरशः म्हणजे एवढा अनुभव येतोय. आणि आता ना माझा मोठ्या मुलाचं शिक्षण झालंय पूर्ण ना. तर
त्याचं आता म्हटले आता जॉबला लागायचं म्हणून त्यांनी इंटरव्ह्यू दिले 2-4 ठिकाणी. पण मग कुठलंच काही आलं नाही. आणि यायचं पण ते 10-12 काही 2-3 मध्ये 10-12 हजार म्हणायचं कंपनी. पगार कमी आपला. हा. तर मग म्हटले स्वामी 10-12 हजार काय होणार आहे आमचं, अजून घर नाही काही नाही, घर बांधायचं आहे मला अजून. कसं काय करायचं म्हटली. तर मग थोडंसं मला ते मनात निघली. आणि 15 दिवस झाले त्याचं परीक्षा संपून. आणि मला कसं वाटलं आता हा रिकामा घरी बसणार कुठंतरी 10-12 हजार पोहायला गेला पाहिजे ना. तेवढंच एक दिवसाचं नाही का असं थोडंसं मला वाटायला लागलं. पण तो म्हणतो अगं मग मी आताच झाले पेपर खाली थोडा बंद करा. विचार केला रोज म्हणायची काय रे कुठं काही झालं का नाही. तर त्याचं मला मस्त टीव्ही वगैरे बघायचं दिवसभर. मला ते रिकाम आवडतच नव्हतं तो रिकाम. मला वाटायचं काहीतरी केलं पाहिजे कुठेतरी हा काय बसवतो. हो ना. तर मग काय झालं म्हटलं आता काय करावं म्हणून याला गेले दिंडोरीला गेली. तर मग दिंडोरीला गेले तिथं प्रश्न दिला मग गुरुमाऊलींना. मग डायरेक्ट प्रश्न गुरुमाऊलींच्या हातातच गेला माझा. अरे वा. तर मग त्यांनी दिल्या मग सवात म्हणजे गुरुचरित्राचे पारायण 3 करा असं. तर त्यांनी सांगितलं मग म्हटले मी दर शनिवारी जाते बा पारायणाला गुरुपीठावर. तर मग त्या ताई म्हणे नाही म्हणे दर शनिवारी जर जाते तुम्ही घरात पारायण करा म्हणे बरं का. तर मग आता घरात 3 पारायण करायचं म्हणले यांची परवानगी घ्यावं लागेल मला. मग काही हेच होईना. मी काय म्हणते ना पण मी सांगायचे त्यांना मला पारायण करायला सांगितलं पारायण करायला सांगितलं पण ते काय हाच म्हणते. म्हणजे एक शनिवारी काय झालं का आम्ही माझे 2 मुलं आणि म्हणजे त्यांना मग मी सांगितलं म्हटले असं नाही पण ते पोरं अजून घरातच बसले काही करीत नाही काही नाही. मग त्यांना उद्या तरी सांगा भाऊ पोरांना का मम्मी बरोबर पारायणाला असेल. कारण आता मी म्हटलं कसं थोडंसं आता पोरं मोठं झालं फरक पडतो ना. ते ऐकत येत पण मग एवढं पारायणाला यायचं म्हटलं त्यांना ते थोडं वेगळंच वाटत ना पारायणाला यायचं. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला काही नाही वाटत. तर मग त्यांनी सांगितलं मग म्हणे जाऊ उद्या मम्मी बरोबर दोघं पारायणाला जा म्हणे. तर मग ऐकलं मग तुम्ही काय म्हटलं मग दोघं पण आले मग पारायणाला. मग ते दोघं आणि मी तिसरी आमची 3 पारायण झाली त्या दिवशी. एका दिवसात 3 पारायण झाली. तर मग मला ते नाही का थोडंसं मनात तेच वाटलं म्हटलं स्वामी झाली बरं का आज आमची 3 पारायण म्हटली. असं म्हणजे घरात तर करणार आहे म्हटली मी. पण 3 पारायण झाले म्हटलं आज काहीतरी अनुभव द्या म्हटले. तर मग 4-5 दिवस झाले गुरुवार गेला. तर मग माझा मुलगा काय म्हणतो तू त्याला म्हणत होती पारायण केलं काहीतरी होईल. कुठं काय होऊ राहिलं. तर मला पण पूर्ण विश्वास आहे बरं का काही. तर माझी जी इच्छा आहे ना ती पूर्ण करतच स्वामी असं पूर्ण विश्वास आहे मला. तर मग मी त्याला म्हणते अरे थांब ना अजून आता शनिवारी पारायण केलं तू अजून पुढचं शनिवार तर येऊ दे बस तुला अनुभव येतो का नाही म्हटलं. तर मी अशी त्याला पूर्ण विश्वासाने सांगत होते. तर मी शनिवारपर्यंत काहीतरी होईल असं. आणि मग शुक्रवारीच मग ना त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं. तर शुक्रवारी मग त्याला मी ना असं काय आजच्या आरतीला जायला म्हटले चल मग तुला जायचं ना मला सोडून दे केंद्रात. आरतीला थांबलं तर चांगलंच आहे बघ म्हटलं तुला थांबलं तर मी दर्शन घेऊन जाईल म्हटलं. तर मग आला माझ्या बरोबर तिथं शुक्रवार होता त्या दिवशी. आणि आरतीला मग त्याने काय केलं दर्शन घेतलं. मग मी ना त्याला तिथे उदीन लावलं. त्यांनी दर्शन घेतलं आणि गेला. तर मग ते आरती आता मला कोणाशी बोलायचं नाही काही नाही तिथं. तर आरती चालू होते आणि पिंडी ना तिथं स्वामींच्या समोर. तर त्या पिंडीवर फुल खाली पडलं. अरे वा. तर मला कळालं ते म्हटले मला संकेत दिला आज याचं काम होणार. तर पिंडीवर फुल खाली पडलं सोमवार पण होता म्हटले आज याचं काम होणार म्हटलं. तर काही अक्षरशः तो गेला आणि इंटरव्ह्यू दिला आणि लगेच त्याला लावून घेतलं कामाला घरी पाठवलं. अरे वा. डबा पण निघलेला नव्हता काहीच नाही. आणि 18,000 पेमेंट केलं त्यांनी फिक्स आणि लगेच लावून घेतलं कामाला. अरे वा वा तुमची इच्छा पूर्ण झाली. हो. आणि म्हणजे सकाळी 9ला 8ला जायचं धरून म्हणजे खूप लवकर पण नाही आणि सकाळी संध्याकाळी 6 पर्यंत ड्युटी त्याची 9 ते 6. मग स्वामींचं त्याला बसला का स्वामींवर विश्वास. बसला गेला पण दाखवत नाही असं बरं चेहऱ्यावर. पारायण केली काही चमत्कार दाखवला नाही म्हटला म्हणून म्हटलं त्याला विश्वास. त्याला म्हटले मी हसला तो म्हणजे त्याला कळालं पण ते कसं आहे त्याला आता मग मम्मीला जर म्हटलं ना मम्मी मशीन हे कर ते कर सेवा करायला पाठवली नाही जास्त सेवा करायला सांगेल ना. पोरं हुशार आहे आता ते पोरं काही थोडेसे हे का. तर मग असं कसं या वयामध्ये हे कळत नाही ना देव कळत नाही ना. जेवढं सांगितलं तेवढं करते ते.
पण असं जास्त नाही बुवा असं. मग कळालं त्याला पण असं काही नाही, कळालं नाही असं काही नाही. पण म्हटलं हसलं पण थोडंसं हा म्हटलं असं नाही का. पण केली स्वामींनी इच्छा पूर्ण, जाऊ दे. हा पूर्ण म्हणजे मी म्हणायचं स्वामी आवड त्याला कवर घरात ठेवी त्या त्याचे वडील कामावर त्या घरात बसलेलं म्हणजे 4-5 दिवस झाले पेपर देऊन, तरी मला वाटत यांनी लगेच कामाला जावं. म्हणूनच तर इंटरव्ह्यू घेतला त्या दिवशीच कामावर लावलं. लगेच म्हणजे मला थोडं काय वाटत होतं नाही, म्हणायची इकडे तिकडे उगाच मुलांसंग जाईल असं तसं नाही का मनात यायचं. घेतली संध्याला गुतून द्या थोडंसं नाही का, नका मग लगेच म्हणजे तेवढा मस्त अनुभव आला एक पारायणाचा. आता घरात पण पारायण करायचे आणि असे येतच राहतात म्हणजे मागच्या शनिवार त्याच्या परत आता मागच्या शनिवारी गेले होते ना गुरु पिठावर. तर तेव्हा मी गेले, मुलं नाही आले, हा कामावर जायला लागला, लहान काही नाही त्याचे आता कॉलेज सुरू झाले. तर मग गेले माझे आई वडील, त्यांना पण घेऊन गेले पारायणाला. तर मग म्हटले आता काय करावं, म्हणजे त्यांना काही लिहिता वाचता येत नाही, एवढ्या वेळ बसत का नाही म्हटली पारायण काय माहिती. तर मग म्हटले तिथं ना मग थोडीशी अशी ओळख झाली ना आता जाऊन तर म्हटले गुरुजी इथं अभिषेक भेटेल का आज. म्हणे हो भेटेल ना म्हणे. म्हटलं पण मला पारायणाला बसायचं, माझे आई वडील इथे म्हटले त्यांना बसवू आपण अभिषेकला. म्हणे हो चालेल म्हणे. अक्षरशः त्यांना अभिषेक पण भेटला, आरती पण भेटली. ते म्हणजे अभिषेक झाला आणि मग 10:30च्या आरतीला म्हणजे मी पारायणाला बसले, 10:30ला ब्रेक असतो ना 10:30च्या आरतीला. तर मी गेले मध्ये मग. तर मध्ये गेले तर बघितलं जे आरतीला उभे दोघं, मला खूप आनंद वाटला. असं नाही कधीतरी आले कधी कुठे जाते मी. बरं झालं, अभिषेक पण झाला, आरती पण भेटली त्यांना. आणि तिथं ना सगळे आरती मग आता ती 4-5 देवींच्या हे आणि स्वामींच्या मूर्ती 2 ठिकाणी नाही का. तर असं भरपूर म्हणजे 6 का 7 आरत्या राहतात. तर मग प्रत्येक ठिकाणी उभं करते सगळ्यांना आरत्यांना. तर सगळ्यांना आरत्या दिलेल्या होत्या बरं का, सगळ्या ठिकाणी मी बघितलं सगळे उभे होते आरत्यांना. एक ठिकाणी महालक्ष्मीच्या ठिकाणी कोणीच नव्हतं. तर मी तिथे गेले आणि बसले, उभे राहिले, म्हटले स्वामी नाही म्हणजे असं माझीच मला म्हणत होती मी तर इतकं ठिकाणी आरती राहिली पण ती का मला भेटणार आहे का बरं का. आणि मी तर आज काही आवरेला नाही, ब्लाऊज कोणता घातला, साडी कोणती घातली, वेणी घातली नाही, वेणी घालायला वेळ भेटला नाही. आणि मला का आरती भेटणार आहे का. तरी मी विचार करून राहिले की महालक्ष्मीची आरती मला भेटेल का, असं माझी मालच बोलत होती मी. म्हणजे तुमचं मनात चाललं होतं. हो मनातल्या मनात चालू होतं का बा असं म्हणजे सगळे आरती झाले एका ठिकाणी आरती राहील, तरी मी माझी तिकडे ओढ लागली ना की मला ही आरती भेटली पाहिजे असं. आणि परत मलाच मी लावत होते, म्हटलं वेणी घालायला भेटलं नाही आज, वेणी घालायला वेळ भेटला नाही. आणि साडी कोणती घातली, ब्लाऊज कोणता घातलं, गाई मी 6ला जायचं राहतं आम्हाला घरून ना पारायणाला. तर मी सगळं आवरून आणि 6ला निघायचं राहतं, थोडंसं घाईच होती ना मग आवरायला. तर अक्षरशः मी अशी म्हणत होते, लयच मला आरतीला उठवलं. अरे वा, लगेच तुम्हाला सांगितलं का तुम्ही आरतीला म्हणून. लगेच गुरुजींनी मला उठवलं, म्हणा हो ती आरती घ्या म्हणून मला. अरे वा, किती आनंद झाला असेल ताई तुम्हाला. किती आनंद म्हणजे मी म्हणत होते मला म्हणजे आज अवतार काय माझा, मला का लगेच आरती भेटणार आहे का. माझ्या आई वडिलांना भेटली तो पण आनंद झाला मला. बरं झालं त्याला त्यांना भेटली का असं. तरी मला असं वाटलं मला भेटली पाहिजे असं थोडंसं मनात आलं. परत माझं मी चेक करून घेतलं का हा मी कशाला मागू राहिले, माझा अवतार काय काय. तरी आरती भेटली ताई मला, इतकं भारी म्हणजे मस्त अनुभव येतो. खूप आनंद. स्वामींच्या सेवेमध्ये अनुभव हे येतातच ना ताई, छान छान येतात म्हणजे खरंच म्हणजे मनापासून जर केलं ना ताई खरंच आहे स्वामी आहे. आता आजचं साधं सोपं दिव्याचा अनुभव आलाय मला. विचार करा म्हणजे माझ्या दिव्यात आहे ना रोज फुल येतं बरं का, रोज. आता जरी काल त्यांनी दिवा लावला तरी त्याला फुल आलेली. अरे वा, रोज कंटिन्यू फुल येत. स्वामी दररोज तुमच्या घरामध्ये चमत्कार दाखवतात. हो खरंच म्हणजे आहेच चमत्कार ते आहे जे थोडंसं मनात आलं का ते पूर्ण होतं लगेच. आणि एक दिवस स्वप्न पडलं मला तर असं म्हणजे मी आता ना थोडंसं चाललं होतं, म्हटले जे पोरं काही राहते नाही आमच्या स्कूटी ना म्हटली शिकून जावं थोडंसं नाही का आपल्या गावातल्या गावात जायला आरतीला वगैरे जायला लागत होतं. मग चालू शिकत होते मी. तर मग स्वामी मला पाडू नका ना गाडी बिडीवरून बरं का. तर म्हटले स्वामी शिकवा मला, तुम्हीच शिकवा आता, मला काही कोणी शिकवत नाही, मुलं काही थांबते नाही. माझा मोठा मुलगा आहे ना मित्राची स्कूटी आणायचा, ती थोडी छोटी आहे ना. तर मग मी म्हणायची मला नका शिकू, माझी मी शिकते बरोबर. माझी मी एकटी मग प्रॅक्टिस करायची.
हा एकटीच प्रॅक्टिस करायची. अगोदर बॅलन्स वगैरे तिचा हे केला आणि मग एकटीच म्हटले काय नका मग जाऊ दे माझी मी बरोबर करते म्हटली. तर त्या दिवशी एक दिवस मला स्वप्न पडलं का मी स्कूटीवरून पडले असं. तर स्वप्न पडलं स्कूटीवरून पडले म्हटले का बरं असं स्वप्न पडले बाई पडणार आहे काय नाही तुम्ही असं. त्या दिवशी मग तुम्हाला भीतीच वाटली असेल आज आपण गाडीवरून पडतोय की काय. हा असं थोडं मनात यायला लागलं ना. तर पण काय झालं मी आंब्यावर चढले. आंब्याच्या झाडावर आंबे होते त्याला आणि आंब्याच्या झाडावर चढले आणि त्या आंब्याची पांठी मोडली पटकन खाली पडली. म्हणजे स्कूटीवरून नाही आंब्याच्या झाडावरून पडला. आंब्याच्या झाडावरून स्वामींनी मला खाली पाडलं स्कूटीवरून. मी म्हटलं ना मला स्कूटीवरून खाली नका पाडू स्वामी. पण त्या दिवशी पडणं निश्चित होतं ना त्याच्यामुळे. हा त्या दिवशी पडणं निश्चित होतं. मग माझ्या नंतर ती पेटली. हा पाडायचं स्वप्न तर दिलं स्वामी पण गाडीवरून मी पाडलं मला. आंब्याच्या झाडावरून पाडलं जाऊ द्या. पाडलं पण कसं ना पेरणी यंत्रांचं ठेवलेलं आम्ही. म्हणजे असं पूर्ण त्याची चाकण ते असं असं जर त्याच्यावर जर पडले असते ना मी काहीच काही झालं असते. पण असे पडले ना असे पडले तर डायरेक्ट मला कोणतरी खालून धरलंय असे पडले मी. अरे वा म्हणजे स्वामी होते तू घाबरू नको जे घडणार आहे ते घडू दे पण मी आहे. मी आहे म्हणजे एवढं वरतून पडले मी पटकन ती भांडी मोडली आणि असे पडले तर माझ्या आता काहीतरी कुठेतरी लागले असं पण अक्षरशः कुठंच काही लागलं नाही माझं एवढं सुद्धा. स्वामी आई होती ना तुमच्या बरोबर स्वामींनी कॅच केलं असेल तुम्हाला. आणि ते स्वप्न पण दाखवून दिलं मला असं म्हणजे थोडंसे संकेत राहतेच मला स्वप्न काय घडणार आहे काही नाही असं. म्हणजे ते तुमच्या बरोबर घडणार होतं हे दाखवून दिलं. दाखवून दिलं आणि स्कूटीवरूनच पडणार होते मी ते पण दाखवून दिलं. पण मी म्हटले ना स्कूटीवरून नका पाडू सांग मला. त्याच्यावरून झाडावरून काढलं मला स्कूटीवरून मी काढलं. पण बघा ना किती सुंदर पाडलं परंतु कॅच पण केलं नव्हतं. नाही ना एकदम किंचित म्हणजे वीजभर अंतरावर इकडे जर पडले असते ना मी तर सगळं वाढवा झाला असतं एवढं तिथे खाली पेरणी यंत्र ट्रॅक्टर ते सगळं होतं. पण नाही काय होऊ दिलं नव्हतं मला. काहीच नाही होऊ दिलं म्हणजे डायरेक्ट अशी वरती वर झालं जसं काही मला असं केलं तुम्ही. खूप छान अनुभव आले ताई. आणि एक आता वारीचा ते त्र्यंबक ते सातपूरचे त्र्यंबक वारी जाते आपली गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी. तर मग माझं चालू होतं आता म्हणजे कोण वारी होती ती वारी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी होती ना आता मागच्या उद्या आदल्या दिवशी होती. तर काय करावं वारीला तर जायचंय यांना पण सांगितलं मला वारीला जायचंय पण माझा प्रॉब्लेम जवळ येलो होता ना. तर म्हटलं स्वामी काय करू आता वारीला कसं काय जाऊ प्रॉब्लेमचं पण नाही आता काय करावं. केंद्रात पण मी काही नाव वगैरे दिलं नाही म्हटलं जायचं ठरलं तर मग यांच्या संग जावं लागेल पण काय करावं नाही का असं. तर रात्री तुम्हाला स्वप्न पडलं मी वारीला गेले आणि झेंडा घेतलेला आहे सगळं असं वारीचे लोक दिसतंय मला. स्वप्न पडलं मला ते संकेतच राहते अगोदर ना. तर मी म्हटलं चला वारीचे स्वप्न पडले ना मग स्वामी सांगितलं मला वारीला जायचं बिंदास काहीच होणार नाही असं. मी मग सकाळी आवरलं आणि गेले वारीला. हो. अरे वा म्हणजे वारी पोहोचून आला की तुम्ही. हो वारी पण करून आली. म्हणजे तुम्ही संकेत दिलेला खरा ठरला. नाही खरंच ठरतं म्हणजे असं भरपूर संकेत मला जे माझे जे स्वप्नात संकेत ते खरं ठरतं. त्याचं बिंदास म्हणजे एक मागचं नाही का एकदा सांगितलं होतं पारायणला जाऊन बसली मी असं स्वप्न पडलं होतं मला. हो मागच्या याच्यात सांगितलं होतं. हो तुम्ही अनुभवात पण ते शेअर केलेलं आहे. अनुभव शेअर केलेलं होतं. असं अगोदर संकेत देतो पण मला काय होणार आहे काय घडणार. त्याच्यामुळे मग बिंदास गेली मी वारीला पण. आणि गुरुपौर्णिमा पण झाली स्वामीला विनंती करत होते गुरुपौर्णिमा वारी होऊ द्या फक्त माझी. अशा माझं माइंडच इकडं तिकडं कुठं होत नाही एक दिवस सुद्धा इकडे तिकडे होत नाही तर आता 2-3 दिवस पुढे ढकललं म्हणजे असं झालं. वारी पण झाली पौर्णिमा पण झाली असं. अरे वा तुम्हाला अगोदरच सांगतात स्वामी काय करायचंय आता उद्या काय होणार आहे तुझ्या बरोबर. खरं सांगतो एकदम म्हणजे स्वप्नात येऊन तू सांगतोस म्हणजे असे भरपूर मला रोज स्वप्न पडत राहते पण जे मी असे काय घडणार आहे ना ते स्वप्न ध्यानात राहते माझे. म्हणजे महत्वाचं आहे तेवढं. महत्वाचं जे आहे ना तेच लक्षात राहतं काय वेळेस लक्षात पण राहते मी स्वप्न. खूप छान अनुभव दिलेत ताई तुम्हाला स्वामींनी.
खूप म्हणजे येतच राहते असं छोटे कळे ना काही कोण काही गोष्टींवरून अनुभव येतच राहते. ते महत्वाचं आहे ना, तेवढा वेळ आपल्याला देणं पण महत्वाचं आहे ना ताई. हा नाही मग सकाळची आरती माझी चुकत नाही किती काय हो घरी. सकाळी आरतीला जाणार तुम्ही नाही गेलं का असं काम सुचत नाही. चेन बेचेन होत असं निश्चोधनामध्ये. कधी जाईल असं होत आहे. कधी जाईल घराकच लक्ष राहतं माझं. आता जे काम आहे ते टाकून जात राहते मी आरतीला. पण त्याचे अनुभव पण खूप छान छान होता असं म्हणजे एकदम. आणि असं मी काय मागत पण नाही देवाकडे. जसं ठेवायचं तसं ठेवा फक्त म्हणजे असं माझ्या पोरांची प्रगती होऊ द्या त्यांचं चांगलं होऊ द्या एवढंच फक्त. होतं ताई. काही जरी मागितलं तरी नाही मागितलं तरी पण स्वामी देतच राहतात ताई. देतच राहतात. हा तेच ना. आणि योग्य वेळ आल्यावर काही गोष्टी म्हणजे मला हा पण अनुभव आला. कोणत्याही गोष्टीला योग्य वेळच लागते ना तेव्हा भरपूर देतात ताई. हा आपण जर म्हटलं ना असं मी म्हणायची माझ्यासारखी स्वामी कधी हो मला गाडी शिकू द्या कधी हो शिकू द्या ते योगच येत नव्हता. आणि आता शिकले मग. तर आता चाललाय विचार घ्यायची एक छोटी आमची ती स्कूटी ना ती थोडी जड पडती. तर मग ती मुलांना लागते तर मग चालले आता ना. म्हणजे माझं असं चाललं होतं स्वामी म्हणजे हे म्हणत होते जुन्यातली घ्यायची का काय करायचं. म्हटली स्वामी घ्यायची स्कूटी पण मला असं वाटतं नवीन घ्यावा नाही का. आपण एवढ्या कमी किमतीत भेटू का 20-30 पर्यंत भेटू का स्वामी स्कूटी असं म्हणत होती ना. तर मग नेमक्या ऑफर आल्या का 30-35 पर्यंत स्कूटी भेटू राहील. आणि माझा मुलगा बघून पण आला म्हणजे तिथं चालले आता या महिन्यात लहान मुलाचे पैसे भरायचे म्हणून पुढच्या महिन्यात बघू म्हणजे असं चाललं. म्हणजे बघा थोडंसं असं म्हणत आलं का ते लगेच पुढं कुठेतरी तयारच राहतं. ताई स्वामींकडे हट्ट करावा आणि स्वामींनी पूर्ण करू नये असं आहे का ताई? असं नाही खरंच नाही बरं का. आणि असं आता मला सवय झाली स्वामीशी बोलत राहते मी. असं नाही का मूर्ती सुद्धा वेगवेगळे दिवस राहते मला रोज. स्वामींचं कधी असं खूप आनंदी राहतो कधी थोडंसं म्हणजे हे नाही का असं. त्या दिवशी मी पडणार होते ना त्या दिवशी स्वामींचं चेहरा उदास दिसायचं असं. आज पडणार आहे माझं बाळ. असं मूर्ती लिहायच राहते आता ऐकते ना ते अनुभव पण मला पण तसंच वाटतं मग नाही का. खूप छान अनुभव आहे. गोड आणि असे मजाक पण असं म्हणजे खूप स्वामी मजाक पण करते माझ्या बरोबर असं मध्ये. खूप छान अनुभव आहे शेअर करते मी ताई. हो चालेल. चला श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. स्वामींवर जर विश्वास असेल तर अशक्य ही गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही. कारण स्वामी हे असे दैवत आहे की कधीच आपल्या भक्तांसाठी जे नशिबात नाही ते सुद्धा देऊन जात असतात आणि आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी देखील राहत असतात. ते नेहमी आपल्या भक्ती करत असणाऱ्या भक्तांना किंवा न भक्ती करत असणाऱ्या भक्तांना नेहमीच एखाद्याने जर स्वामींकडे सहज पाहिले तरी देखील स्वामी त्या भक्तांना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सहज सांगून जात असतात. आणि तुम्हीच विचार करा की जेव्हा स्वामींची भक्ती करणारे भक्त असतील तर स्वामी त्यांच्यासाठी काही करायला तयार असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना स्वामींनी जो अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव देऊन त्यांचे काम संपलेले आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव
हा नक्की शेअर करायचा आहे आणि आपलं जे चॅनलचं ध्येय आहे ते पूर्ण करायचं आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नेहमी नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.